अहिल्यानगर येथील साम टीव्हीचे प्रतिनिधी सुशील थोरात यांच्यावर झालेल्या प्राणघातक हल्ल्याच्या निषेधार्थ श्रीरामपूरमधील पत्रकार आक्रमक झाले आहेत. सत्य बातमी प्रसिद्ध केल्याचा राग मनात धरून 6 जणांनी सुशील थोरात यांना बेदम मारहाण करत जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप आहे. या घटनेचे तीव्र पडसाद श्रीरामपूरमध्ये उमटले आहेत. हल्लेखोरांवर केवळ गुन्हा दाखल न करता त्यांच्यावर मोक्का अर्थात मकोका अंतर्गत कठोर कारवाई करावी अशी मागणी श्रीरामपूर मराठी पत्रकार संघ आणि जर्नलिस्ट असोसिएशनच्या वतीने करण्यात आली. या संदर्भात श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यात पोलीस उपअधीक्षक जयदत्त भवर आणि पोलीस निरीक्षक विशाल खैरे यांना निवेदन देण्यात आले. जिल्ह्यात पत्रकारांवर सातत्याने होणारे हल्ले ही लोकशाहीसाठी धोक्याची घटना आहे. गुन्हेगारी प्रवृत्तींकडून पत्रकारांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न होत असल्याचा संताप यावेळी व्यक्त करण्यात आला. थोरात यांच्यावरील हल्ला हा पूर्वनियोजित कट असल्याचा आरोप करत सर्व 6 आरोपींवर कठोर कारवाई करण्याची मागणी पत्रकार करण नवले आणि जयेश सावंत यांनी केली. दरम्यान अवैध धंदेवाल्यांची दहशत वाढत असल्याचा आरोप करत राज्य शासन आणि गृह विभागाने तातडीने हस्तक्षेप करून पत्रकारांच्या सुरक्षेसाठी ठोस पावले उचलावीत असा इशाराही पत्रकारांनी दिला. या निवेदनावेळी ज्येष्ठ पत्रकार पद्माकर शिंपी, ॲडव्होकेट बाळासाहेब आगे, नागेश सावंत, महेश रक्ताटे, प्रदीप आहेर, सुरेश कांगुणे, सचिन उघडे, सलीम खान पठाण, राहुल मुथा, सुधीर लोळगे, अरुण पाटील, असलम बिनसाद, संतोष बनकर, पंकज कोठारी, नितीन चिते, रियाज पठाण यांच्यासह मोठ्या संख्येने पत्रकार उपस्थित होते. पत्रकारांवरील हल्ले खपवून घेतले जाणार नाहीत आणि दोषींवर कठोर कारवाई होईपर्यंत पत्रकार संघटना पाठपुरावा करणार असल्याची भूमिका यावेळी व्यक्त करण्यात आली. तर त्यांच्या गाडीला काहीतरी धक्का लागला किंवा त्या समोरच्याच्या गाडीला धक्का लागला असं काहीतरी त्यातून वाद झाला. वाद झाल्यानंतर हा पत्रकार बांधव असल्यामुळे सकारात्मक घेतलं बा जाऊ द्या, झालं गेलं, काय असेल, कोणाच्या गाडीचं नुकसान झालं तर आपण भरू पाहू असं झालं. तर त्यानंतर काय झालं, हे इतकी बेदम मारहाण झाली त्या पत्रकाराला का त्यांना डायरेक्ट रुग्णालयात ॲडमिट करावं लागलं. त्यांना त्याच्यावरती रुग्णालयात उपचार सुरू आहे. मग आमच्या जिल्ह्यातल्या पत्रकारांच्या संघटना अनेक आहेत, शहरातल्या संघटना जागृत झाल्या, SP साहेबांना भेटले, निवेदन दिलं, गुन्हा दाखल झाला. परंतु साहेब याच्या मागं पार्श्वभूमी अशी आहे, नगर जिल्ह्यामध्ये पत्रकारांना त्रास देण्याचा प्रकार सारखा वाढू लागला आहे का अशी आमच्या मनात आता शंका यायला लागली. कारण एखाद्या जर गुंडाविरुद्ध म्हणा, राजकारण्याविरुद्ध म्हणा किंवा अवैध धंदेवाल्याविरुद्ध म्हणा एखादी बातमी छापली तर 2-4 महिन्यानंतर असं काही धडक देऊन कृत्य घडून आणलं जातं का, या शंका आमच्या पत्रकारांच्या मनात उपस्थित व्हायला लागल्या. म्हणून सर्व संघटना जागृत झाल्या. शेवटी पत्रकारावर हल्ला म्हणजे लोकशाहीवर हल्ला आहे. या घटनेचा आम्ही तीव्र शब्दात श्रीरामपूरचे सर्व पत्रकार निषेध करतो आणि कठोरात कठोर आरोपींवर कारवाई व्हावी अशासाठी मागणीसाठी हे निवेदन देत आहोत. आणि पत्रकारांवर इथून पुढे कोणी धमकावलं वगैरे काय झालं तर पोलीस दलाने वेळीच दखल घ्यावी ही बी आमची विनंती आहे. आणि पत्रकार संघटना त्यांच्याशी संघर्ष करायला भक्कम आहेत, परंतु आम्ही लेखणीने काम करतो. नाही तर आमच्या मागं बी सर्व समाजातील घटक उभे राहून त्यांच्यासाठी त्यांच्या हक्कासाठी लढतील आणि समोरच्याला सुद्धा जाब विचारण्याची हिंमत सर्व पक्षी दाखवू शकतात. परंतु आम्हाला त्या मार्गावर जायचं नाही. आमची पत्रकार संघटना अतिशय भक्कम आणि जागृत आहे. त्याच्यामुळं आमच्यामध्ये बी ताकद आहे. आम्ही नेता घडवतो बी आणि नेत्याला खाली बसवतो बी. तसंच चांगल्या पोलीस अधिकाऱ्याचं कौतुक बी करतो, चुकीचा वागलं त्याची बातमी छापतो. अशा या प्रकारातून जो प्रकार घडला तो अतिशय निंदनीय आहे. पत्रकारांच्या संरक्षणाचा जो प्रश्न वारंवार पुढे येते या छोट्या छोट्या घटनांहून या कशा कमी होतील किंवा पत्रकार तक्रार तर वेळीच दखल घेतली पाहिजे एवढीच विनंती करतो आणि आमचं निवेदन स्वीकारलं त्याबद्दल आभार मानतो.